आपलं जे भांड आहे ते वाळू. आणि ही माझ्या आजीपासूनची वाळू आहे. ही तुमच्या घरात असते का? हा, ही घरात असते. ही ह्या वाळूवर आपण तो बेक करणार आहे. ही पूर्वापार आम्ही अशी ठेवलेली आहे. आजीची आठवण म्हणून ही 2 पिढ्यांची त्यांचे हात लागले आणि त्यांची माया असलेली ही वाळू. मी ना आज थोडासा असा स्पीचलेसच झालोय, कारण आतापर्यंत ह्या कार्यक्रमात अनेक महिला अशा आल्या, अनेक पुरुष असे आले ज्यांनी त्यांच्या आजीची पणजीच्या हातची चव या कार्यक्रमात आणली. आज पहिल्यांदा कुणीतरी आम्ही सारे खवय्येमध्ये त्यांच्या घरात वापरली जाणारी आजीपासून चालत आलेली वाळू घेऊन आलेला आहे. म्हणजे बघा, आपण माणसं भावना कशा कशामध्ये गुंतवतो. आता हे भाजताना कधीतरी ही वाळू वापरली असेल. फार छान. आम्हालाही फार आनंद झाला की आजच्या काळात अशी माणसं आहेत जे आजीच्या हातच्या वाळूच्या स्पर्शाला अजूनही जपून ठेवतात. आणि आपल्यासारखे प्रेक्षक तुम्ही ते पाहता, तुम्ही त्याचा स्वीकार करता. फारच छान. वा, चला पहिल्यांदा काय करायचंय? आपण आधी मसाला करून घेऊ. बर. याच्यामध्ये सुरुवातीला पूर्ण धणे, बडीशेप ही पण सगळी. हा, नंतर राई, थोड्या प्रमाणात हिंग बघा, बस पुरे. नंतर हळद. हा मसाला राखट कमी असतो त्यामुळे गरम मसाला थोडा कमी घ्यायचा. मिरे ते पण थोड्या प्रमाणातच, फार उष्ण नाही करायचं. नाही. खडा मसाला सगळा. तमालपत्र, दगडी फूल, दालचिनी, मोठी वेलची आणि साधी वेलची. हा, आणि ह्याच्यात आपण 3 प्रकारच्या मिरच्या घालतो. बेडगी, संकेश्वरी आणि लवंगी. ज्या तिखट आहेत त्या कमी घालायच्या आणि ज्या रंगाला आहेत त्या जास्त घालायच्या. आणि हा मसाला आम्ही सगळ्यासाठीच वापरतो. जे फिश फ्राय पासून ते वालाचं बिरड, म्हणजे सगळ्यासाठी हाच मसाला असतो. सगळे खडा मसाल्याचे पदार्थ आणि हे सगळं टाकून याचं वाटण आपल्याला करायचं आहे. हा दळून घ्यायचा आणि हा मसाला थोडा हलका भाजायचा आणि मग मिक्सरला. हा आपण थोड्या प्रमाणात करतोय. आणि ह्याच्यामध्ये, आणि ह्याचं जेव्हा माप मी जेव्हा माझ्या आजीचं घेतलं तेव्हा आजीने ते तोळ्यात लिहिलेलं, कारण आम्ही सोनार असल्यामुळे तिने ग्राम नाही लिहिलेलं. त्याचा पण मला खूप अभिमान वाटतो. क्या बात आहे. शेवटी अन्न हे सोन्यासारखंच असतं. ही फार गोड आठवण तुम्ही आम्हाला राहुलजी सांगितलीत की तुमच्या आजीनी रेसिपीच्या वहीमध्ये पदार्थांसाठी लागणारं साहित्य हे ग्राम मध्ये नाही लिहिलं, तोळ्यामध्ये लिहिलं, कारण त्यांच्या घरात ती सोनारकीची परंपरा आहे. दैवज्ञ समाजाचा मसाला आज रेसिपी राहुलजींनी आपल्याला सांगितली आहे. हे भाजून घेऊन मसाला करण्याचं काम मी आमच्या या आचारी बुवांना देतो. आचारी बुवा, हे घ्या आणि याचा छान दैवज्ञ समाजाचा मसाला करून या. जा पटकन. तोपर्यंत पुढे काय करायचंय? हे आता आपण कालवून घेऊया. डालो क्या क्या डालना है. हा कोबी आहे ना, बारीक नाही कापायचा. बर. हा असं उभाच कापायचा. ठीक. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कापण्यावर सुद्धा पदार्थाची चव असते. ठीक आहे. तर हा आपण पूर्ण कोबी घेऊया. घ्या. भानोळ म्हणजे भाजून निघतं असं. आणि हा चहा बरोबर खात. बर. म्हणजे चहा आणि हा पदार्थ खाता. मला एक सांगा, तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग आहे. ये तुम लाय किधर से राहुल? कारण ह्याच्या पुढे माझा अभ्यास आहे सगळ्या गोष्टीचा. अच्छा. आणि मला जी पारंपरिकता आहे ती मला जपण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि ती समोरच्यानी हे करा. म्हणजे मला कोणी घावण्याला डोसा म्हटलं की राग येतो, संताप होतो. हा, की तुम्ही घावण्याला घावणच म्हणा, का तुम्ही डोसा म्हणताय असं. चिडू नका आता, एवढं चिडू नका. माफ करत झालं लोकांना.